रामकृष्ण हरी माऊली वैष्णवांच्या या सोहळ्यामध्ये वारकरी लाखोंच्या संख्येने येत आहेत, पण याच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर ठाई ठाई पहारा मांडून बसलेत। वाटेत यांना मेडिकल सेवा असेल किंवा अन्नदान असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या वारकऱ्यांसाठी करण्यात येत आहेत। असंच एका कुटुंबाला आपण बोलणार आहोत। लोणी काळभोर मधल्या मारुती काळभोर यांच्याशी आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत किती वर्षापासून ते हा उपक्रम राबवत आहेत। तर सर, सगळ्यात आधी न्यूज 18 मध्ये आपलं खूप खूप स्वागत। माऊली, एक सांगा, किती वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि काय भावना होते जेव्हा वारकरी तुमच्या या लोणी काळभोर मध्ये पाय ठेवतात? आम्ही ही सेवा गेले 9-10 वर्षापासून करतो। आमच्याकडे जवळजवळ 2-3 दिंड्या असतात आणि त्यांच्या पार येण्याच्या आगमनापासून त्यांचं सकाळी परत जाण्यापर्यंत त्यांचं जेवण असेल, खाणं असेल, चहा असेल, पाणी असेल, त्यांना जी हवी ती सेवा आम्ही करतो। आणि ह्या सोहळ्याची आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो दरवर्षी, की माऊली येणार, नाही का, वारकरी येणार, नाही का, असं खूप उत्सुकता असते आम्हाला या सोहळ्याची। साक्षात आमच्या लोणी काळभोरमध्ये विठू माऊली अवतरल्यासारखंच आम्हाला वाटतं। खूप आनंद। जसं की आपण ऐकलं की साक्षात विठू माऊली अवतरल्यासारखं त्यांना असं वाटतं की जेव्हा वारकरी येतात। आता काही वारकऱ्यांकडून जाणून घेऊयात की त्यांना कसं वाटतंय। तुम्ही दरवर्षी माऊली या दिंडीला येता, दरवर्षी तुमची सेवा केल्या जाते यांच्याकडून, तर काय काय तुमच्या भावना आहेत? आता हा सोहळा इतका सोपा नाही आणि ह्या सोहळ्याला उपमा सुद्धा देता येत नाही। आणि उपमा देणार आम्ही कोण? तुकोबाराय माऊलींच्या क्षेत्रामध्ये आपण आहोत, राहतो, येतो जातो, हे लोक आपली सेवा देतात। याच्यापेक्षा काय बोलणार? याच्या बोलण्याला अगदी म्हणजे अर्थच राहत नाही त्या बोलण्याला काही। याच्यापेक्षा जास्त काय बोलणार आहे? उपमा नाही येत, त्याला उपमाच नाही आहे। या सोहळ्याला व्यक्त करण्यासाठी कुठला शब्द नाहीये, कुठली उपमा नाहीये असं ते सांगतायत। वैष्णवांच्या या सोहळ्यामध्ये अनेक महिला वारकरी देखील असतात, तर ज्या वारकऱ्यांची सेवा करतात त्या सुद्धा महिला वारकरी आपल्या सोबत आहेत। माऊली, काय सांगाल, कसं वाटतंय वर्षानुवर्ष तुम्ही सेवा करता वारकऱ्यांची? खूप छान वाटतं, खूप आनंद होतो जेव्हा वारकरी येतात, त्यांची सेवा करायला आम्हाला भेटते। खूप म्हणजे आम्ही स्वतःला पुण्यवान समजतो की त्यांची सेवा करायला आम्हाला भेटते। खूप नशिबान आहोत आम्ही। तर अशा प्रकारची ही जी वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। येणाऱ्याची सेवा करावी, त्यांचं आदरातिथ्य करावं, ही जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ही वारकरी संप्रदायामुळे आणि वारीमुळे टिकून आहे। तर लोणी काळभोर मधलं हे कुटुंब वर्षानुवर्ष वारकऱ्यांची सेवा करत आहे। अशाच काही अनोख्या गोष्टी घेऊन आपण येणार आहोत। तुर्तास इथेच थांबते। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, लोणी काळभोर।